तर नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम गावाळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। तर मंडळी, आज तारीख आहे 8 जून आणि कालपासून रोग नक्षत्राला सुरुवात झाली। तर कोकणामध्ये साधारणतः नक्षत्रामध्ये भात पेरणी करतात, तर आमच्याकडे देखील सुरुवात झाली भात पेरणीला। तर आमच्याकडे कशा पद्धतीने भात पेरणी केली जाते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण बघा। सो लेट्स स्टार्ट व्हिडिओ। तर तुम्ही हा जो दळा बघताय, जो आम्ही खणतोय, तर तो बाकीच्या दळ्यांच्या तुलनेत थोडासा काळा दिसतोय। तर याची आधी पूर्व मशागत केली आहे, म्हणजे भाजावळ केले आणि त्यानंतर याच्यावर आता भात पेरून घेतलाय आणि कुदळ्याच्या सहाय्याने खणतोय। तर ही एक पारंपरिक पद्धत आहे पेरणी करायची। तर यामध्ये फायदा असा की आपल्याला जी भाताची खोली हवी आहे, म्हणजे किती डीप हवा आहे भात, तर ते आपल्याला स्वतःच्या ह्याच्यानुसार ठरवता येतं। तर ही एक ट्रॅडिशनल मेथड आहे भात पेरणीची। त्यानंतरची दुसरी पद्धत आहे ती नांगरणी करून भात पेरणी। तर याच्यामध्ये आपल्याकडे जर मनुष्यबळ कमी असेल आणि जर असा स्किल कारागीर असेल तर नांगरणी करून आपल्याला सुद्धा पेरणी करता येते। तर याच्यामध्ये आपल्याला आधी भात पेरून घ्यायचं नाही आहे, कारण जे नांगराची जी खोली आहे ना ती जास्त असते, त्याच्यामुळे जे आपण भात पेरणार आहोत ते जास्त खोल जाऊ शकतं आणि ते वरती यायला त्याला वेळ लागू शकतो। म्हणून आधी आपल्याला भात पेरून घ्यायचं नाही आहे। तर एक नांगरणी पूर्ण झाली ना त्यानंतर आपल्याला पेरायचं आहे आणि त्यानंतर ती वरची जी ढेपला आले असतील किंवा ढेपळा बोलतो आम्ही त्याला, ती फोडून माती जमीन लेवल करून घ्यायची आहे। तर ही देखील एक पारंपरिक पद्धत आहे भात पेरणीची। त्यानंतर ही भात पेरणीची आधुनिक पद्धत आहे पॉवर टिलरच्या सहाय्याने भात पेरणी। तर ह्यामध्ये सुद्धा सेम आपल्याला आधी भात पेरून घ्यायचं नाही आहे, आधी पूर्ण नांगरणी करून घ्यायचे पॉवर टिलरच्या सहाय्याने आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला भात पेरून घ्यायचं आहे। इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण दळा हा आता नांगरणी करून झालेला आहे आणि त्यानंतर आता ही आमची काकी आहे, तर ती आता याच्यावर भात पेरून घेते। तर भात पेरून झाल्यानंतर जी मोठी मोठी ढेपळं आली असेल ना ती आपल्याला फोडून घ्यायचे आणि जमीन लेवल करून घ्यायचे आणि जे वरचं बियाणं असेल ना ते मातीखाली गाडलं गेलं पाहिजे, या पद्धतीने ती पूर्ण माती लेवल करायची आहे। तर हे बियाणं आहे इकडे भाताचं, गावठी बियाणं आहे।